हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलने तुमच्या सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत करते. कशा आहात सगळे? मस्त असतील, मजेत असतील. तर चला आज माझा जो डेलीचं रुटीन आहे, म्हणजे की वजन कमी करण्यासाठी मी डायटिंग करते. 90 दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे. तर आज पूर्ण दिवसाची मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत, जे की झोपायची टायमिंग असते तेव्हापर्यंत. तर चला, आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एका ताईची कमेंट आली होती की ताई, खरंच तुम्ही सांगितलेल्या डाएटने वजन कमी होतं का? मागालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर हो ताई, नक्की होते. फक्त नाही का, सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्याला याच्यामध्ये. कारण आपलं वजन जे आहे ना, एका दिवसात वाढलेलं नाही, म्हणून एक दिवस आपण डाएटिंग करून एके दिवसात आपलं वजन कमी होईल. तर त्याच्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. जसं की वजन वाढल्यासुद्धा वेळच लागलेला आहे, एका दिवसात नाही वाढलेलं. त्याच्यामुळे हळू आपलं वजन कमी होतं त्यानं. तो डाएट मी सांगितलेला आहे, तोसुद्धा मी फॉलो करते. तर तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. मी पूर्ण दिवसाची रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि नक्की कोणी माझ्यासारखं उत्साह असेल किंवा तुम्ही पण कुठलं चॅलेंज घेतलं असेल वजन वगैरे कमी करायचं, तर मला नक्की सांगा. तर चला, आपण सकाळी 5:30 वाजल्यापासून माझी रुटीन तुमच्यासोबत शेअर करते मी आता. सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी मी 5:30ला उठते. तसा माझा अलाराम नाही का लावलेला असतो 5 वाजून 20 मिनिटांनी लावलेला असतो. तर म्हणजे 10 मिनिटात मी उठते. म्हणजे थोडीशी झोप वगैरे जाते डोळ्यातून, मग उठते मी. मग सगळ्यात महत्त्वाचं, मी कोमट पाणी घेते. कोमट पाणी घेतल्याच्या नंतर एक्सरसाइज करते. एक्सरसाइज आपण कुठली करू शकतो आहे, जी जमेल ती आपल्याला. किंवा चालणं म्हणजे चालायला वगैरे जायचं असेल तर ते पण आपण अर्धा तास करू शकतो. कंटिन्यू अर्धा तास फास्टमध्ये चालू शकतो आहे आपण. तर तुम्हाला जमेल ते करा. मी तर घरामध्येच एक्सरसाइज करते. अर्धा तास तरी 1 तास. मला जर वाटलं की 1 तास करावं तर 1 तास करते, किंवा अर्धा तास करायची असेल तर अर्धा तास. पण कंटिन्यू करते मी, थांबत नाही. ते झाल्याच्यानंतर मग मी माझी एक्सरसाइज 6 किंवा 6:30ला संपते. नंतर मग मी घेते ब्लॅक कॉफी. तर ब्लॅक कॉफीमध्ये मी लिंबू टाकत असते. कधी टाकते तर कधी नाही. तर तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता. तुम्हाला जर आवडत असेल लिंबू, मला जास्त तर नाही आवडत, म्हणून मी कधी-कधी घेते. ब्लॅक कॉफी घेतल्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे व्हायचं. तोपर्यंत घरातले सगळे काही उठतात. आपली जी लेडीची रुटीन असते ती चालू होती, नाश्ता वगैरे हे ते करणं. मग ते झाल्याच्यानंतर मी 9 ते 10च्या दरम्यान नाश्ता घेते. नाश्त्यामध्ये फक्त फ्रूट घेऊ आपण, किंवा भिजलेले चणे म्हणा, भिजलेले मूग म्हणा, ते सुद्धा घेऊ शकतो आहे. मोड आलेली मटकी ती पण घेऊ शकतो आहे. तरी मी तर सध्या फ्रूटच घेते. नाश्त्यामध्ये मी फ्रूट घेते 9 ते 10च्या दरम्यान. ते झाल्याच्यानंतर मी घरातली कामं वगैरे, आपली लेडीजची कामं असतात, धुणी भांडे वगैरे. माझ्या घरात काही बायका वगैरे नाही, तर मी मिडल क्लासमधून आहे, मला सगळं करावं लागतं. तर मग ते करायचं, मुलांचं उरकायचं, मुलांना शाळेमध्ये पाठवायचं. हे सगळं काही झाल्याच्यानंतर माझी मुलं जातात 12 वाजता शाळेमध्ये. तर मग याच्यामध्ये जर मला थोडीशी भूक वगैरे लागली तर मग मी चणे वगैरे खात असते. आणि कंटिन्यू पाणी पित राहते. थोडंसं वाटलं की काहीतरी खावं तर मग मी पाणी पिते, जेणेकरून माझी भूक त्याने मरते. मग 11:30 वाजता माझी मुलं घरातून निघतात. म्हणजे 12ला शाळा असते, 11:30 वाजता ते निघतात. त्यांना जायला तेवढा टाईम लागतो. मग ते 11:30 वाजता जाईपर्यंत माझं घरातलं मी सगळं उरकून घेते. ते गेल्याच्यानंतर मग मी एक एनर्जी ड्रिंक घेते. एनर्जी ड्रिंक म्हणजे जे की मी तुम्हाला दाखवलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे की जिरा, ओवा, सोप आणि मेथीदाणे हे आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचे आहे, थोडेसे भाजून, आणि त्याचा पावडर करून आपल्याला ते घ्यायचं आहे. ती एनर्जी ड्रिंक म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला जेवण वगैरे करणं डायजेशन होतं. आणि मी ती 11 ते 11:30 किंवा 12 वाजेपर्यंत मी घेते. मला ती सवय झाली आता ती घ्यायची. ती घेते मी. आता पण वाजलेले आहेत आता 12:30 वाजले. मुलं शाळेत गेले, घरात सगळं उरकलं होतं. तर मी हे बनवून घेतलं होतं. म्हटलं आता तुमच्यासोबत बोलता बोलता मी पिईल. तर अशा प्रकारे ही ड्रिंक आहे. जर याची रेसिपी बघायची असेल तर मी नक्की टाकेल, मी कसं बनवते म्हणून. तर मग ते झाल्याच्यानंतर, म्हणजे 12 वाजता ती ड्रिंक घेतल्याच्यानंतर मग मी काहीही खात नाही, पीत नाही. मग थोडंफार मी मोबाईलवर टाईमपास वगैरे करत असते. आणि मग 1 वाजता माझ्या जेवणाचा टायमिंग होतो. तर जेवायच्या 15 ते 20 मिनटं आधी मी काय करते, पाणी पित राहते. 1 ग्लास 2 ग्लास असं मी पाणी इंटेक करीत राहते, जेणेकरून मला भाकर जे आहे किंवा जेवण आपण म्हणतो आहे ते जास्त करू नये म्हणून.
म्हणून मी पाणी पित राहते, जेणेकरून आपली भूक जी आहे ना थोडीशी कंट्रोलमध्ये येते. म्हणजे पाणी पिल्यानं आपलं पोट गच्च होतं आणि मग जेवणाकडे थोडंसं आपण दुर्लक्ष करतो, थोडंसं जरा कमी खातो. तर मग मी 1 वाजता जेवण करते. जेवणामध्ये कमीच तेलाची भाजी, आजकाल तर कमीच तेलात बनवते सगळ्यांसाठीच मी, आणि आपल्यासाठी पण चांगले आहे, थोडीशी बचतसुद्धा होऊ शकते आपली. तर मग आणि मी चपाती खात नाही. चपातीनं खूप लवकर वजन वाढतं, म्हणून ना मी सध्या तर अ, बाजरीची भाकरीच खाते दोन्ही पण टाईम, संध्याकाळी पण आणि दुपारी पण. सॅलड भरपूर खाते. जेवण कमी आणि सॅलड जास्त खायचं आहे आपल्याला, जे जमेल ते. मग जेवण झाल्याच्यानंतर लगेच पडायचं नाही. आपल्याला असं वाटतं की आता दिवसभर घरातली कामं-बिमं केलीत, जेवण झाले, आता थोडंसं पडलं पाहिजे. तर हो, मला पण हा प्रॉब्लेम होतो आहे की जेवण केल्याच्यानंतर झोप यायला लागते. कारण 5:30 वाजता उठायचं असतं, एक्सरसाइज करायची, घरातलं आपलं सगळ्यांचं आवरायचं, मग थोडंसं दुपारी असं वाटतं पडायचं. आता पडू नये असं नाही म्हणत मी, फक्त जेवण केल्याच्यानंतर लगेच पडू नका. थोडंसं तुमच्या गॅलरीमध्ये, घरामध्ये थोडंसं चकरा मारा, किंवा काही घरातलं वेरती काम वगैरे असेल किंवा काही राहिलेलं आपलं ते काम करायचं, थोडीशी हालचाल करायची, सगळ्यात महत्त्वाचं. ते करते मी. ते झाल्याच्यानंतर मग थोडंसं पडते, 5-10 मिनिट म्हणा किंवा 15-20 मिनिट म्हणा, पडते मी, झोपते. त्याच्यानंतर मग माझी व्हिडिओ एडिटिंग वगैरे असते. मला 5 वाजता व्हिडिओ सोडावा लागतो. त्यात एडिटिंग करत बसत असते मी मोबाईलमध्ये. मग 5 वाजता शाळेतून माझी मुलं येतात, मग त्यांच्यासाठी चहा टाकणं आणि माझ्यासाठी एनर्जी ड्रिंक म्हणा किंवा कॉफी म्हणा, हे घेते मी. आणि त्या टायमिंगला थोडीशी भूकसुद्धा लागल्यासारखी वाटते, म्हणून त्या टायमिंगमध्ये मी चणे खात असते किंवा एखादं फळ. आणि मग संध्याकाळचं जेवणाचं टायमिंग येतं, तर जेवणात 7 वाजता जेवलंच पाहिजे. जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही खरंच 7 वाजता जेवा. माझ्याकडून तर होत नाही, कारण माझे मिस्टर 8 ते 8:30 वाजता ड्युटीहून येतात आणि त्यांच्या आधी जेवून बसायचं मला हे काय बरोबर वाटत नाही. कारण दिवसभर पण आम्ही काय सोबत जेवायला नसतो आणि संध्याकाळी पण आपण त्यांच्या आधी जेवून बसायचं हे शक्य नाही आहे. आपण कुणीच जेवू शकत नाही आहेत. मग ते आल्यावरच आमचं 9 वाजता जेवण होतं. माझी टायमिंग जेवणाची जी आहे ना ती जरा लेट होते. 8:30 ते 9च्या दरम्यान आम्ही जेवण करतो. जेवण केल्याच्यानंतर मग किचन आवरायचं, भांडी घासायची, लगेच झोपायचं नाही. घरातली आवराआवर करायची, कपडे वगैरे जरा आवरायचे, आणि मग ते झाल्याच्यानंतर झोपताना मी एक ड्रिंक घेते, जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. ती ड्रिंक घेते आणि मग थोडंसं मोबाईल वगैरे बघून 10 ते 10:30 वाजेपर्यंत मी झोपी जाते, जेणेकरून सकाळी पण लवकर जाग येईल. या अर्थाने मी लवकर झोपी जाते. 11-12 वाजेपर्यंत जागा राहत नाही. पहिलं खरंच राहत होते आणि आता ती क्षमता पण राहत नाही, कारण सकाळी लवकर उठल्यामुळे ना आपण मध्ये संध्याकाळी लवकर झोप लागते. आणि खरंच आपल्या 8 तासाची झोप झालीच पाहिजे. ती पण योग्य आहे, म्हणजे आपलं वजन वाढण्यासाठी ती पण कारणीभूत आहे. आपण व्यवस्थित झोप वगैरे घेत नाही, तर त्याच्यामुळे सुद्धा हे सगळे प्रॉब्लेम व्हायला लागतात. या ज्या छोट्या टिप्स आहेत ना, त्याच आपल्याला फॉलो करायच्या आहेत आणि मग बघायचं आहे आपल्याला रिझल्ट लागतो आहे की नाही. पण 100% द्यायचे आपल्याकडून. आता मी जे डाईट सांगितलं आहे त्याच्यामध्ये ना उपाशी राहायचं आहे ना, स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे, आम्हाला हे आवडतं ते आवडतं, खावा की नाही. हे बघा, काही दिवस आता आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजेच आपण म्हणतो तळलेले पदार्थ किंवा वडापाव म्हणा, पाणीपुरी म्हणा, असं हे सर्व काही खाणं-पिणं काही दिवसासाठी तर आपण टाळू शकतो. जर आपल्याला मेंटेनमध्ये राहायचं असेल किंवा आपल्याला वाटतं असं आपण छान दिसावं, लोकांसारखं फिट असावं, आणि जर आपलं वजन वगैरे वाढलं असेल तर लोकं आपल्याकडे चांगल्या नजरेने नाही बघत. म्हणजे त्या प्रकारे नाहीत बघत, जसं प्रत्येकजण बघतो त्या प्रकारे नाही बघत, वेगळ्या नजरेने बघतात. म्हणजे स्वतःचीच हेल्थ नाही जी ही दुसऱ्याचं, म्हणजे तुम्ही समजू शकताय. तर मग हे काही दिवस आपण टाळायचं आहे तेलकट वगैरे खायचं. नाहीतर आपण सॅलड खाऊ शकतो, चणे खाऊ शकतो, पाणी पियायचं, आपल्या दिवसभर पाणी पित राहायचं, जेणेकरून भूक कंट्रोल होते. जेवणामध्ये आपल्याला फक्त भाकरी घ्यायची आहे, चपाती घ्यायची नाही. भाजी घेऊ शकता तुम्ही कुठली बी कमी तेलाची. जास्तीत जास्त आपल्याला भाज्या खायच्यात, हिरव्या भाज्या. आणि मग मी 10:30 वाजता झोपी जाते. तर अशा प्रकारचं माझं सध्याचं रुटीन आहे आणि सकाळी 5:30 वाजता उठून परत माझं डेलीचं रुटीन चालू होतं. तर अशा प्रकारे मी रुटीन ठेवलेलं आहे सध्या 90 दिवसाच्या चॅलेंजमध्ये. तर बघू आता काय रिझल्ट लागतो आहे काय नाही, ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. जर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला पण माझ्यासारखं वजन कमी करायचं असेल किंवा
90 दिवसात चॅलेंज करायचं असेल तर प्लीज वाट बघू नका. आजपासूनच स्टार्ट करा. करू आज, करू उद्या. मुलं लहान आहेत, मुलांचं टिफिन बनवावं लागतो, ह्यांचं करावं लागतं, त्यांचं करावं लागतं. हे सगळ्यामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही तर पुढे चालून नवराच आपल्याला एक दिवस म्हणतो, बघ तू जरा बघ कशी झाली आहेस. लोकांच्या बायका पाहून नवरा आपल्याला बोलायला लागतो. हे सगळं काही होतं आपण जर समोरून चालू ना, आपल्या समोरून एखादी बाई आली, आपण नवऱ्यासोबत चाललो आणि ती जर आपल्याला फिट फाईन दिसली तर नवरा तिच्याकडे बघतो आणि मग काही दिवसांनी आपल्यामध्ये वाद व्हायला लागतात की बघ जरा तुझ्याकडे बघ, तू कशी होती, कशी झाली आहेस, काय आहे, असं व्हायला लागतं या नॉर्मल गोष्टी. तर चला आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. जे कोणी आपल्या चॅनल असेल प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण 90 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं चॅलेंज घेत असेल तर मला नक्की हो म्हणा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.